भारत के सबसे बड़े बिजनेस, प्राइवेट बिजनेस, जिसमें कॉलेज, अस्पताल, होटल, मतलब बड़े से बड़े जितने भी बिजनेस हैं आज भी 60% जनरल कास्ट वालों के हैं। प्राइवेट स्कूल जितने भी हैं, मैं तो ये कहूंगा की भाई जनरल वाले, ओबीसी और एससी वालों को तुरंत बाहर। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या यूजीसीमुळे संपूर्ण देशभरात वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि त्यातच यूपी, बिहार या राज्यांमध्ये तर वातावरण अतिशय मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे। परंतु एकीकडे वातावरण पेटलेलं असताना सुप्रीम कोर्टाने ज्या यूजीसीवरती स्थगिती आणली किंवा यूजीसीला थांबवलेलं आहे, परंतु हे संपूर्ण प्रकरण घडत असताना मित्रांनो काही जातीवादी लोकांकडनं असे कृत्य केले जात आहेत किंवा असे वक्तव्य केले जात आहेत, त्यामुळे जातीवादाचा भडका उडेल व या ठिकाणी ज्या मागासवर्गीयांवरती कसे अन्याय अत्याचार केले जातील हेच यांच्याकडनं प्रयत्न केले जात आहे। तर सध्या सोशल मीडियावरती एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे। तो व्यक्ती जो आहे करणी सेनेचा प्रमुख आहे असं सांगितलं जात आहे आणि जो त्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये तो सरळ बोलताना दिसत आहे की मागासवर्गीय, बौद्ध समाज असेल, आंबेडकरवादी असतील, एससी असतील, ओबीसी असतील, या सर्वांसाठी शाळा, कॉलेजेस पूर्णपणे बंद करण्यात यावे व त्यांना शाळा, कॉलेजांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये अशा प्रकारचं धक्कादायक वक्तव्य तो करताना दिसत आहे आणि त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। तर मित्रांनो, यूजीसी हा जो कायदा होता, या कायद्याअंतर्गत शाळा, कॉलेजेसमध्ये ज्या आहे मागासवर्गीय लोकांवरती जर अन्याय अत्याचार झाला किंवा त्यांच्यावरती जर कोणी अन्याय अत्याचार केला किंवा त्यांच्या त्या ठिकाणी भेदभाव करण्याचा प्रयत्न केला गेला त्या शाळा, कॉलेजांमध्ये, तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार होती आणि यासाठी कमिटी त्या ठिकाणी नेमण्यात येणार होती आणि जर त्या जातीवादी लोकांवरती कारवाई केली नाही किंवा त्यांच्यावरती जर कुठल्या प्रकारचा गुन्हा वगैरे नोंदवण्यात नाही आला किंवा कारवाई करण्यात नाही आली तर कॉलेजची मान्यता देखील रद्द करण्याचे अधिकार देण्यात आलेले होते आणि हीच गोष्ट या लोकांना कुठेतरी खूपच होती, कारण या गोष्टींमुळे जो काय भेदभाव होत होता तो पूर्णपणे बंद होणार होता आणि त्यामुळे यांच्याकडनं असे कांड केले जात आहे असं दिसून येत आहे। आणि त्यातच आता हा जो व्यक्ती आहे मित्रांनो, गौरव चव्हाण याचं नाव आहे, हा करणी सेनेचा प्रमुख आहे असं सांगितलं जात आहे आणि याच्याकडनं हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये तो सरळ सांगतोय की बौद्धांना, मागासवर्गीयांना शाळा प्रवेश बंद करा। तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।